नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच स्पेशल होणार आहे. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे असे टॉपिक्स ज्या टॉपिक्स मधनं सीईटी सेल दरवर्षी प्रश्न विचारते आणि या वर्षी पण विचारले जाण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. ठीक आहे, जर तेवढे तुम्ही टॉपिक्स करून गेले तुमचे फिक्स मार्क्स होऊन जातील, या गोष्टीची मी तुम्हाला गॅरंटी देऊ इच्छितो. ठीक आहे, आज आपण फिजिक्स बद्दल बोलणार आहोत. फक्त नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता हवा आहे, केमिस्ट्री हवा आहे, मॅथ्स हवा आहे, बायोलॉजी हवा आहे, प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा, मी त्याचा व्हिडिओ बनवेल. ठीक आहे, आणि एक छोटीशी विनंती, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे, लास्ट व्हिडिओची जी विनर होती तिचं नाव संपदा पाटील आहे, तिला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक व्हिडिओ मधून आम्ही एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो, त्याला ते प्राइस जातं. ठीक आहे, सबस्क्राईब करायला फक्त तुम्हाला लाल बटन दाबायचंय, काहीच करायचं नाही, पैसे नाही द्यायचे तुम्हाला, है ना. आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी तुम्हाला फ्री मेंटरशिप देतोय. प्रत्येक काही विद्यार्थ्याला काही डाऊट असला, ठीक आहे, त्याला मी स्वतः कॉल करतो, स्वतः त्याला व्हॉइस मेसेज पाठवतो. ठीक आहे, स्वतः, असं नाही की टीमला सांगून मी त्यांचे डाऊट क्लिअर करतो, असं नाही. प्रत्येक विद्यार्थी माझ्याशी कनेक्टेड पाहिजे हे मला वाटतं, म्हणून मी प्रत्येकाचे डाऊट सॉल्व्ह करतो. म्हणून लगेच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आता आपण बोलूया फिक्स टॉपिक्स बद्दल. ठीक आहे, त्याआधी एक छोटीशी गोष्ट, महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. दॅट इज इनफ टू गेट 99%. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कॉन्सेप्टला शिकवलंय, प्रत्येक न्यूमेरिकल घेतलंय, प्रत्येक टॉपिकचे PYQ सॉल्व्ह करून दाखवलेत की आजपर्यंत या चॅप्टरवरती कसे प्रश्न आलेत आणि त्या प्रश्नांना तुम्हाला विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं असतं. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे कारण सेम प्रश्न, सिमिलर टाईप प्रश्न तुमचे सीईटी मध्ये क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधलेच येतील. कारण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये आम्ही तेच प्रश्न टाकले जे सीईटी सेल सतत विचारते. ठीक आहे, महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी आहे कारण सगळे टीचर्स तुमचे IITians आहेत. लास्ट 10 वर्षापासून CUET, वालचे PICT, VIT, केशवसोमॅटिक, सांगवी, थाडोमल अशा कॉलेजेसमध्ये, टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे. तुम्ही जाणार याची मी खात्री देतो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपण समजूया फिक्स टॉपिक्स बद्दल. ठीक आहे बाळांनो, आता आपण फिक्स टॉपिक्स बद्दल बोलू. ठीक आहे, पहिली गोष्ट आपल्याला समजावी लागेल की फिक्स टॉपिक्स नेमके काय असतात. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय फिक्स टॉपिक्स. फिक्स टॉपिक्स म्हणजे असे टॉपिक्स, ठीक आहे, जे मागच्या 5 वर्षापासून, ठीक आहे, 2000 तुम्ही कन्सिडर करू शकतात, 19 पासून ते 2024 पर्यंत सतत या टॉपिक्स मधले प्रत्येक पेपरमध्ये हे क्वेश्चन फिक्स आलेले आहेत, हे टॉपिक्स फिक्स आलेले आहेत प्रत्येक पेपरमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे टॉपिक जो करून गेला त्याचे फिक्स मार्क्स येतील म्हणजे येतील. ठीक आहे, मग हे जे टॉपिक्स असतात ना, यांना आपण फिक्स टॉपिक्स म्हणतो. ठीक आहे, आता टॉपिक्स कोणकोणते आहेत त्याच्याविषयी बोलू. पहिला टॉपिक, डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. कोणत्या चॅप्टर मधला रे बाळांनो? एवढं माहिती आहे का तुम्हाला? जर एवढंही माहिती नसेल तर परिस्थिती खूपच गंभीर आहे बाळांनो, तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायची गरज आहे. आता हा टॉपिक आहे तुमचा ॲटॉमिक स्ट्रक्चर मधला, है ना. हे प्रत्येकाला माहित असेल, मी असं कन्सिडर करून चालतोय. ठीक आहे, खूप कमी विद्यार्थी असतील ज्यांना नसेल माहित, काही हरकत नाही. नाही माहित काही हरकत नाही, अजूनही होऊन तुम्ही 99 पर्यंत पोहोचू शकतात याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. ठीक आहे, कारण पॉसिबल प्रत्येक गोष्ट असते बाळांनो. ठीक आहे, 30 दिवसात 99% ज्याने काहीच अभ्यास केला नाही तोही आणू शकतो सीईटी मध्ये, कारण सीईटी फॉर्म्युला बेस एक्झाम आहे. एक क्रॅश कोर्स आणि एक मॉक टेस्ट इनफ असते तुम्हाला 99 पर्यंत पोहोचवण्यासाठी. ठीक आहे, नंतरचा जो टॉपिक आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये प्रत्येक पेपरमध्ये सगळ्या शिफ्टच्या, ऑल शिफ्ट, सगळ्या शिफ्टच्या पेपरमध्ये मोमेंट ऑफ इनर्शियाचा प्रश्न असणार आहे. म्हणजे असणार आहे कोणत्या चॅप्टरचा प्रश्न? या रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल डायनामिक्स म्हणू शकता तुम्ही, है ना. नेक्स्ट आपला बोहर मॅग्नेटॉन. बोहर मॅग्नेटॉन सर ॲटॉमिक स्ट्रक्चरचाच असेल, तिथं मी बोहर मॉडेल आहे, है ना. नाही बाळा, बोहर मॅग्नेटॉन हा मॅग्नेटिझमचा प्रश्न आहे तुमचा. ठीक आहे, याला तुम्हाला व्यवस्थित करायचंय. हे तुमचे प्रश्न आहेत जे तुम्हाला खूप व्यवस्थित करायचे आहेत. हे तुमचे जे टॉपिक्स आहेत हे तुम्हाला खूप व्यवस्थित करायचे आहेत. इथून तुमचे प्रश्न पक्के येणार आहेत. ठीक आहे, बघितले. आता नेक्स्ट 3 बघू आपण. ठीक आहे, पहिला आहे आपला वेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम. सर वेलॉसिटी, अँग्युलर मोमेंटम प्रत्येक चॅप्टरमध्ये आता कोणते तुम्ही बोलताय? मी बोलतोय तुम्हाला रोटेशन बद्दल. याच्यात पण फिक्स प्रश्न सांगू मी तुम्हाला. इन्क्लाइन प्लेनचा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे. इन्क्लाइन प्लेनला तुम्हाला ऍक्सेलरेशन विचारून घेतील किंवा अँग्युलर मोमेंटम विचारून घेतील. ठीक आहे, ओमेगा, है ना, किंवा तुम्हाला वेलॉसिटी विचारून घेतील V. या 3 टर्म्स तुम्हाला पाठांतर करून जा, काही करून जा, पण करून जा. ठीक आहे, रिंगसाठी, रॉडसाठी, सिलेंडरसाठी, स्पेअरसाठी, डिस्कसाठी 5 इंच तुम्हाला पाठांतर करून जायचे. प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न आलेला आहे. त्यानंतर लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये तुमच्या थेरॉटिकल क्वेश्चन येतो. ठीक आहे, तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतात स्टेटमेंट्स, पण मेजरली तुम्हाला ह्या गोष्टी माहित पाहिजे. डेल U माहित पाहिजे तुम्हाला, डेल V माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, डेल Q माहित पाहिजे तुम्हाला, डेल S माहित पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, डेल G माहित पाहिजे तुम्हाला. डेल G काय असतं रे बाळांनो?
गिब्स फ्री एनर्जी है ना. डेल यू काय असतो, इंटरनल एनर्जी. ठीक आहे. डेल क्यू काय असतो, तुमचा हीट. ठीक आहे. त्यानंतर डेल एस काय असतो, स्पेसिफिक हीट. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर थर्मो प्रोसेसेस तुम्हाला माहिती पाहिजे. थर्मो प्रोसेसेस कोणत्या रे बाळांनो, तुमचं आयझोथर्मल झालं, आयझोबारिक झालं, आयझोकोरिक झालं, एडियाबॅटिक झालं. यांचा जो ग्राफ आहे ना, असा काहीतरी ग्राफ आहे ना बाळांनो, तुमचा असा ग्राफ आहे ना, पीव्ही ग्राफ आहे. ठीक आहे. या ग्राफला व्यवस्थित करून जायचंय बाळांनो. हा खूप इम्पॉर्टंट ग्राफ आहे. ठीक आहे. इथून प्रश्न दरवेळेस विचारले. तर हे 6 टॉपिक्स असे झाले ना तुमचे, या 6 टॉपिक्स मधनं प्रत्येक पेपरमध्ये तुमचे प्रश्न येणार आहेत. आता बघूया आपण नेक्स्ट टॉपिक्स है ना. नेक्स्ट टॉपिक्स बद्दल बोलू. नेक्स्ट आहे तुमचा कॅपिलरी ट्यूब. कॅपिलरी ट्यूब कोणत्या टॉपिक्स आहे रे बाळांनो, कोणत्या चॅप्टरचा टॉपिक आहे कॅपिलरी ट्यूब? तुमचा आहे फ्लुइडचा, फ्लुइड डायनॅमिक्स किंवा फ्लुइड मेकॅनिक्स है ना. फ्लुइड मेकॅनिक्स मधनं कॅपिलरी ट्यूब वरती तुमचा पक्का प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये आलेला आहे. ऑल शिफ्ट, ऑल शिफ्ट. ठीक आहे. त्यानंतर विस्कस फोर्स, सेम तुमचा फ्लुइडचा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर ब्लॅक बॉडी केटीजी है ना. जस्ट अ सेकंड. हा केटीजीचा हा प्रश्न आजच जा, लगेच ब्लॅक बॉडी वाचा, काय आहे ब्लॅक बॉडीमध्ये, कारण प्रश्न फिक्स येणार आहे ब्लॅक बॉडीचा. ठीक आहे. तर हे तुमचे झाले 9 टॉपिक आतापर्यंत झाले है ना. आता आपण बोलूया नेक्स्ट टॉपिक्स बद्दल. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा कोणता आहे, 9 झाले. आता नंतरचे प्रश्न, नंतरचे 3 टॉपिक कोणते, गॅल्व्हनोमीटर आपला इलेक्ट्रोस्टॅटिकचा है ना. याला व्यवस्थित करून जा. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक मधला हा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये विचारलाय. गॅल्व्हनोमीटर शिवाय पेपर बनत नाही, गॅल्व्हनोमीटर शिवाय पेपर बनत नाही. ठीक आहे. त्यानंतर व्हीटस्टोन ब्रिज खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ठीक आहे. याला पण व्यवस्थित करून जा. ठीक आहे. तुमचं व्हीटस्टोन ब्रिज तुम्हाला प्रत्येक गोष्ट काढता यायला पाहिजे है ना. ही गोष्ट समजायला पाहिजे तुम्हाला, की जर तुम्हाला एक पूर्ण 2 पॉइंट्स देऊन दिले ए आणि बी. ठीक आहे. व्हीए मायनस व्हीबी विचारलं, मध्ये काही असू द्या, गॅल्व्हनोमीटर असू द्या, रेजिस्टन्स असू द्या, तुम्हाला काढता यायला पाहिजे व्हीए मायनस व्हीबी. असे प्रश्न खूपच विचारतात. त्यानंतर इंटेन्सिटीवरती प्रश्न फिक्स येणार आहे तुमचा वेव्स मधून. ठीक आहे. हे झालं तुमचं 3 प्रश्न नंतरचे. आता नंतरचे 3 बोलू आपण. इलेक्ट्रिक फील्ड फिक्स क्वेश्चन 101% इलेक्ट्रिक फील्डचा प्रश्न येणार म्हणजे येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एसी जनरेटर कुठून आहे बाळा, एसी मधून. इलेक्ट्रिक फील्ड कुठून आहे बाळांनो, करंट इलेक्ट्रिसिटी है ना. एवढं बघून जा है ना, ऍटलीस्ट एवढं तरी बघून जा बाळांनो है ना. त्यानंतर तुमचा पीएनपी ट्रान्झिस्टर किंवा एनपीएन ट्रान्झिस्टर बद्दल प्रश्न फिक्स आहे तुमचा, कुठून, सेमीकंडक्टर वरून. ठीक आहे. याला व्यवस्थित करा. जर तुम्ही 15 टॉपिक केले ना बाळांनो, 15 टॉपिक तुमचे फिक्स प्रश्न आहेत. फिक्स प्रश्न, फ्रीचे मार्क्स आहेत नाही. जे तुम्हाला टॉपिक पण सांगितले, एवढे टॉपिक जरी वाचून गेले ना, तुमचे 15 मार्क फिक्स आहेत. फिजिक्स मध्ये 15 मार्क. तुम्हाला एक सांगतो, फिजिक्स मध्ये जर तुम्ही 50 पैकी 25 आणले ना, तुमचे 90% क्रॉस होऊन जातात. फक्त आता तुम्हाला 10 मार्काची लढत आहे 90% आणण्यासाठी, आणि तेही मी सोपं करून देणार आहे. तुक्का टेक्निक्स वगैरे खूप काही व्हिडिओ येणार आहेत. ठीक आहे. तुमचा जो अभ्यास आहे ना, मी सोपा करण्याचा प्रयत्न करतो. एवढाच माझा आहे की असं नाही की मी तुम्हाला म्हणजे असं नाही की मी तुमचे लीक प्रश्न आणून तुमच्या समोर ठेवणार आहे, असं नाही. तुमचा अभ्यास सोपं करणं हे माझं काम आहे. तुमचा अभ्यास सोपं करून देणं हे माझं काम आहे. ठीक आहे. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये पण आम्ही तेच केलंय बाळांनो. ठीक आहे. इकडून तिकडून अभ्यास करण्यापेक्षा तुम्हाला सगळ्या गोष्टी एक ठिकाणी आणून दिलेल्या आहेत. तेवढं केल्याने तुमचं होऊन जाईल. म्हणजे हा आमचा प्रयत्न असतो नेहमी है ना. तुम्हाला आहे ना, हे पण बुक्स फॉलो करा, ते पण बुक्स फॉलो करा, तिथून 4 प्रश्न करा, जेई मेनचे प्रश्न करा. काही गरज नाही रे बाळांनो, काही गरज नाही. तेवढं केल्यानंतर सगळं होणार आहे. आणि मी तुम्हाला अजूनही गॅरंटी देतो, 99% आहेत ना, 99% अजूनही पॉसिबल आहेत. 30 दिवसांमध्ये प्रत्येक विद्यार्थी काढू शकतो 99%. फक्त तुमचे स्टडी हार्स तुम्हाला वाढवावे लागतील. आणि दुसरी गोष्ट, वेल प्लॅनिंग तुम्हाला करावी लागेल गोष्टींची. ठीक आहे. हे 2 गोष्टी जर केल्या ना, तुमचे 99% कुठे गेले नाही बाळांनो. याची मी तुम्हाला 101% गॅरंटी देतोय. 8 वर्षापासून सेम फील्डमध्ये काम करतोय. ठीक आहे. अजूनही तुमचे टार्गेट कॉलेजेस सीओईपी, विजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीसोमॅटी, सांगली, थाडोमल, हे टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि टॉप फार्मसी कॉलेज जसे आयसीटी झालं, बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी झाले, हे तुमचे टॉप प्रायोरिटी आता राहिली पाहिजे. काहीच नाही, काही विचार नका करू की मला 90% आले तरी भरपूर होऊन जाईल. नाही रे बाळांनो, 99च पाहिजे आता तरी है ना. अजून वेळ आहे ना खूप. शेवटचे 5 दिवस राहिले असते तर मी बोललो असतो की नाही 90-95 काढले तरी चालेल. पण आता खूप वेळ आहे ना, या वेळेला युटिलाइज करा ना तुम्ही. ठीक आहे. महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स तुमच्यासाठी आणून ठेवलेला आहे, मॉक टेस्ट आणून ठेवली, त्याच्यात एनरोल करा. तेवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. दॅट इज इनफ है ना. नक्कीच एनरोल करा. महाराष्ट्राचे टॉप टीचर्स आहेत, IITians आहेत सगळे टीचर्स. ठीक आहे. नक्कीच एनरोल करू शकतात. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. ठीक आहे. फ्री मेंटरशिप मी देतोय. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्याला फ्री मेंटरशिप भेटली असेल ना, प्लीज कॉमेंट्स मध्ये सांगा रे बाळांनो. ठीक आहे. तर
जेणेकरून सगळे विद्यार्थी येतील व्हॉट्सअपवरती है ना. आणि सीईटी कडनं काही अपडेट आली सगळ्यात पहिले मी टाकून देतो. ठीक आहे, टॉपर्स नोट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये भेटणार आहेत. ठीक आहे, आय होप प्रत्येक विद्यार्थ्याने चॅनलला सबस्क्राईब केला असेल. सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला पैसे नाही मागत मी तुमच्याकडून, फक्त एक लाल बटन, ते पण जे पण मी व्हिडिओ टाकेल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. ठीक आहे, भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, थँक्यू.